नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वजण स्क्वॅफची माहिती ॲपमध्ये भरत आहात. स्क्वॅफबद्दल आपले याआधी बरेच व्हिडिओ घेतले आहेत, त्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. पण बऱ्याच शिक्षक मित्रमैत्रिणींचे प्रश्न होते की हे स्क्वॅफ आपण कम्प्युटरवर नाही का करू शकणार. आज त्याबद्दलचा हा व्हिडिओ. मी माझ्या विंडोज 11 कम्प्युटरमध्ये हे स्क्वॅफ ॲप इन्स्टॉल केलेलं तुम्हाला दिसत आहे. त्यासाठी आपल्याला एक अँड्रॉईड इम्युलेटर घेणं गरजेचं असतं. इथून मी जेव्हा स्क्वॅफ ओपन करेल तेव्हा हे ब्लूस्टॅक नावाचं एक अँड्रॉईड एम्युलेटर मी इन्स्टॉल केलेला आहे. माझा हा कम्प्युटर आता अँड्रॉईड या विंडोज आणि अँड्रॉईड अशा दोन्ही प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपलं स्क्वॅफचं कामसुद्धा इथे करता येऊ शकेल साईड बाय साईड. त्यासाठी सर्वात आधी आपलं गुगल क्रोम ब्राउझर ओपन करूयात. ब्राउझरमध्ये सर्च करायचं आहे अँड्रॉईड एम्युलेटर. अँड्रॉईड एम्युलेटर फॉर विंडोज 11 यावर क्लिक केलं. पहिलंच ऑप्शन मिळालं होतं मला ब्लूस्टॅक्स. त्यावर क्लिक केलं. ब्लूस्टॅक्सच्या या लिंकवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड केलं. डाउनलोड करून त्याला इन्स्टॉल केलं. इन्स्टॉल केल्यावर स्क्रीनवर मला ब्लूस्टॅक्स ॲप समोर आलं होतं, ज्यामध्ये मी माझं गुगलनी लॉग इन केलं, जसं आपण मोबाईलमध्ये लॉग इन करत असतो ते लॉग इन केलं आणि प्ले स्टोअरमधून स्क्वॅफ हे ॲप डाउनलोड करून त्यावर लॉग इन केलेलं आहे. आणि माझं स्क्वॅफ ही माहिती भरणं मी इथे सुरू केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या कम्प्युटरवर स्क्वॅफ ओपन करू शकता आणि योग्य ती सगळी माहिती भरू शकता. असेच नवनवीन टेक्निकल बाबींबद्दल माहिती मिळवण्यासाठी खाली माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक देत आहेत. ग्रुप जॉईन करा आणि काही जरी अडचण असेल तरी तुम्ही त्या ग्रुपमध्ये विचारू शकता. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.